नमस्कार, मी राकेश देशमुख। आत्ता मी कर्जत पळसदर्गी मार्गे खोपोली या महामार्गावर आहे आणि या महामार्गावर कालच एक दुर्दैवी दुःखद घटना घडली, अपघात झाला। तो अपघात इतका भीषण होता, तो तरुण अत्यंत गंभीरता जखमी झालेला आहे आणि जी तरुणी आहे तिचा जागीच मृत्यू झाला आहे। मी ह्या मार्गावर जो उभा आहे, राष्ट्रीय महामार्ग, हा महामार्गाविषयी सांगायचं झालं, पडगाव ते खोपोली असा हा महामार्ग 30 जून 2018 रोजी ह्या महामार्गाला प्रत्यक्षरित्या मंजुरी दिली आणि मग पुढे हा महामार्गाचं काम सुरू झालं। संपादन आहेत, शेतकऱ्यांचे काही त्यांच्या जागा गेलेल्या आहेत, ते प्रलंबित जे प्रश्न आहेत, योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही म्हणून काही ठिकाणी ह्या रस्त्याचं काम झालेलं नाही आहे। आता बघा, जेव्हा वाहन कर्जतच्या दिशेने खोपोलीला जातो, सुरुवातीलाच समोरचं बघाल तर डिवायडर आहे, बरोबर नाही? आणि तो पुढे येऊन हा जो रस्ता आहे, पुढे येऊन बघा किती अरुंद झालेला आहे इथे, आणि इथे टर्न आहे, वळण आहे, समोरून येणारी गाडी दोन्ही बाजून्या, त्याच्यामुळे निश्चितच इथे अपघात होण्याचा चान्सेस जास्त आहेत, इथे अपघात होऊ शकतो। आता हा बघा, इथे जो मी उभा आहे, नांगुर्ला फाटा ठिकाणी उभा आहे आणि इथे जर बघाल तर इथं रस्ता रुंद आहे, डिवायडर आहे मध्ये, परंतु तिथे गतिरोधक लावलेला आहे, इथे गतिरोधक नाही आहे। इकडे गाव आहे, या साईडला इकडे दाखव, इकडे नांगुर्ला आहे, पुढे तिघर गाव आहे, अशी गावं आहेत। तर इथं गतिरोधक असणं गरजेचं आहे तिथे पण, कारण ही पायवाट गेलेली आहे बघा, तिकडे समोर पायवाट गेलेली आहे। ह्या ठिकाणी ह्या महामार्गावर अरुंद रस्ते पण आहेत, वाहन चालकांचे ते लक्षात येत नाहीत, अतिशय वेगाने वाहनं इथे धावतात। पळसदरी मार्गे जाताना वर्णे गाव लागतं, समोरच वर्णे गाव आहे। आणि बघा, या ठिकाणी संपादनाची जी प्रक्रिया आहे ती अजूनही प्रलंबित आहेत, 10 वर्षापासून त्यांना योग्य मोबदला दिला गेला नाही। बघा कशी कसरत करावी लागते। ही गाडी आली बघ, आता इकडे टर्न घेणार, हे बघ। शासनाने पण शेतकऱ्यांचं जे काही भूसंपादनची प्रक्रिया आहे ती मार्गी लावा। हा जो रस्ता बघाल तर साधारण एक अंदाजे 1 किलोमीटरचा रस्ता थांबवलेला आहे, त्याच्यामुळे वाहनांना ही अशी कसरत करावी लागते बघा, हे बघा। हाकेच्या अंतरावर श्री स्वामी समर्थ मठ आहे, त्याच्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी राज्यातून श्री स्वामी समर्थ जे भक्त असतील, भाविक असतील, ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात। आणि बघा, हा जो परिसर आहे, हा रस्ता आहे बघा किती अरुंद झालेला आहे या ठिकाणी। आणि इथेच काल जो अपघात झाला, तो अपघात इथेच झाला। ती दुचाकीस्वार आणि वॅगनर गाडी यांची समोरासमोर ठोकर झाली आणि त्याच्यामुळे अपघात झाला आणि त्या अपघातात ते दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झालेला आहे। अंबरनाथ येथील ती सोनाली नावाची जी तरुणी होती, तिचा जागच्या जागी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। ज्यांनी प्रत्यक्षदर्शी जो अपघात बघितला ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल तुम्ही? दुचाकीस्वार कुठून आले होते? कर्जत होते आणि वॅगनर खोपोलीचे होते आणि इथे समोर या गाड्या बघा, कर्जतच्या दिशेने येणाऱ्या गाड्या किती वेगात येतात, कारण त्यांना अंदाज येत नाही का इथे अरुंद रस्ता आहे म्हणून। पुलीवरून येणारे ज्या गाड्या आहेत त्याही सुसाट अति वेगात येतात। रस्त्याची तुम्हाला दाखवतो साईड पट्टी बघ, काही साईड पट्टी नाही आहे। देशाचे केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, ते नेहमी आपल्या भाषणामध्ये उल्लेख करतात की आपल्या खात्यामध्ये भरपूर पैसे आहेत। तर मी त्यांना ह्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि प्रकर्षाने दाखवू इच्छितो की हा जो महामार्ग आहे तो अपूर्ण स्थितीत आहेत। या महामार्गावर बरीचशी कामं पूर्ण झालेली नाहीत, तर आपण निश्चित व्यक्तिगत लक्ष घालून हा महामार्ग कसा पूर्ण होईल याकडे तुम्ही जरूर लक्ष द्यावे। धन्यवाद।